नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा गावरान कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? आणि तुमच्या मनात प्रश्न आहे की जर आपण 500 पक्ष्यांपासून सुरुवात केली तर महिन्याला नक्की किती कमाई होईल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 500 पक्ष्यांच्या पालनाचा खर्च, व्यवस्थापन आणि त्यातून मिळणारा निव्वळ नफा याचे पूर्ण गणित समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 500 पक्ष्यांच्या व्यवसायात प्रामुख्याने 2 प्रकारे कमाई केली जाते. 1 अंडी विकून आणि 2 मांस, कोंबडे विकून. जर आपण गावरान किंवा सुधारित गावरान, उदाहरणार्थ कावेरी, आरायार या जाती निवडल्या तर त्यांची वाढ झपाट्याने होते. सुरुवातीला पिल्ले खरेदी, शेडचा खर्च आणि लसीकरण ही तुमची मुख्य गुंतवणूक असते. वाह! आता पाहूया दरमहा होणारा खर्च. खाद्य, फीड. 500 पक्ष्यांना दिवसाला साधारण 50 ते 60 किलो खाद्य लागते. जर आपण घरगुती खाद्य आणि मुक्त संचार पद्धतीचा वापर केला तर हा खर्च कमी होतो. साधारण महिना 20,000 ते 25,000 रुपये खाद्यावर खर्च होऊ शकतो. औषधे आणि लसीकरण साधारण 1,000 ते 2,000 रुपये महिना. इतर खर्च वीज, पाणी 1,000 रुपये. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, कमाई. अंडी विक्री. 500 पक्ष्यांपैकी जर 400 कोंबड्या असतील आणि त्या 70% दराने अंडी देत असतील तर दिवसाला 280 अंडी मिळतात. एका गावरान अंड्याची किंमत किमान 10 ते 12 रुपये असते. म्हणजे दिवसाची कमाई 3,000 रुपयांच्या आसपास होते. पक्षी विक्री. 6 महिन्यांनंतर जेव्हा तुम्ही नराची, कोंबड्यांची विक्री करता तेव्हा एका पक्षामागे 500 ते 700 रुपये मिळतात. नफा. सर्व खर्च वजा जाता 500 पक्ष्यांच्या माध्यमातून तुम्ही दरमहा 30,000 ते 50,000 रुपये आरामात कमवू शकता. हे तुमच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी 1. पक्ष्यांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका. 2. शक्यतो मुक्त संचार पद्धत वापरा, जेणेकरून खाद्याचा खर्च कमी होईल. 3. स्वतःची मार्केट तयार करा, जेणेकरून तुम्हाला व्यापाऱ्यांऐवजी थेट ग्राहकांना विकून जास्त नफा मिळेल. तर मित्रांनो, हे होतं 500 गावरान पक्ष्यांच्या कमाईचं गणित. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.